काय दिवस होता आजचा. आज गुढीपाडवा आणि नवीन वर्षाची सुरुवात ही अशी काहीतरी होईल याचा विचारही केला नव्हता. हो ना, अरविंद काकांची अवस्था बघवत नव्हती रे. खूप अटॅचमेंट आहे त्यांची या कंपनीशी आणि त्यांना हे सगळं सहन करणं शक्य नव्हतं. मला असं कुठेतरी वाटत होतं की सर अरविंद काकांना नोकरीवरून नाही काढणार, पण अरविंद काका इतके हायपर झाले होते की त्यांच्या जागी इतर कोणीही असतं ना तरी असंच रिॲक्ट झालं असतं आदिती. चला, पण निदान काकांची बाजू सरांनी समजून तर घेतली. आऊंमुळे का होईना इंटरव्ह्यूज 15 दिवस पुढे ढकलले गेले. पण म्हणून प्रॉब्लेम सुटत नाही आदिती. आता इंटरव्ह्यू फक्त पोस्टपोन झालाय तो 15 दिवसांनी, आणि तेही आऊंच्या सांगण्यावर. पण या 15 दिवसात जर काकांना कम्प्युटर फ्रेंडली नाही होता आलं, त्यांना अकाउंटचे सगळे रिपोर्ट ऑनलाईन नाही सबमिट करता आले, तर 16वा दिवस परत असाच असू शकतो. आणि जर 15 दिवसात काका शिकले तर तुला पॉसिबल वाटतंय? निदान बेसिक नॉलेज तरी. आणि हळूहळू काका इम्प्रूव्ह होतीलच ना. आणि आपण आऊंशी आणि सरांशी याबाबतीत बोलूच शकतो. आपण? तू? मीच का? कारण मिस आदिती दाभोळकर, अख्ख्या ऑफिस मध्ये जर सर कोणाचं ऐकत असतील तर ती आहेस तू. जय प्लीज हा, असं काही नाहीये. उगाच आपलं तू. नाही, मी थट्टा जरी करत असलो तरी ही गोष्ट खरी आहे. आणि तू सरांनी दिलेल्या सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण करून त्यांचा विश्वास जिंकलायस. पण जे खरं सांगू, सर थोडेफार बदललेत. कदाचित आऊ आता रोज ऑफिसला येतात त्यामुळेही असेल, पण आधीपेक्षा ते थोडेसे सॉफ्ट वागतात सगळ्यांशी, असं नाही वाटत तुला? सर पूर्ण बदलू शकतात. हा, पण त्यासाठी नंदिनी मॅडमची इच्छा पूर्ण झाली पाहिजे. म्हणजे कॅफे मूनलाईट प्रकरण. बापरे. नाही, खरंच. अरे ती सरांचं लग्न झालं ना की मग त्यांना लक्षात येईल. ऑफिसमध्ये आपण जरी बॉस असलो तरी घरामध्ये बायकोच आपली बॉस असते. जय, नाही, मी तुला टोमणा नाही मारत, पण माझी बॉस घरी सुद्धा तूच आहेस आणि ऑफिस मध्ये सुद्धा तूच आहेस. एकमेव बिचारा नवरा आहे मी. बरं मिस्टर बिचारा, बस झाला आता. हा, पण जय, आऊ सरांना पुन्हा कॅफे मूनलाईट मध्ये घेऊन गेला तर? आऊ आणि सरांचं मला माहित नाही, पण आपण दोघं एकत्र कॅफे मूनलाईटला जाण्याची हिंमत नाही करायची.